या 19 वर्षीय मुलीबरोबर जी भयंकर घटना घडली ते ऐकल्यानंतर अक्षरशः आपला थरकाप उडेल. विश्वास ठेवा, ही घटना ऐकल्यानंतर आपण देखील अशा काही घटनांबद्दल सतर्क राहू, जेणेकरून पुन्हा कधी असं कोणत्या मुलीबरोबर होऊ नये. वडिलांचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्याच दिवशी 19 वर्षे जान्हवी आपल्या आईवडिलांना विचारते, मित्रांबरोबर मला पार्टी करायची आहे, मी जाऊ का? त्यावेळेस साधारणतः रात्रीचे 9:30 वाजलेले असतात. जान्हवीचे वडील तिला म्हणतात, आता नको जाऊ, रात्र झालेली आहे. पण जान्हवीबरोबरचे असलेले मित्र तिला फोर्स करतात आणि जान्हवीच्या आईवडिलांना देखील फोर्स करतात. काका मावशी, आम्ही जान्हवीबरोबर आहोत, तुम्ही काळजी करू नका. जान्हवीची मित्र आणि मैत्रीण एवढे फोर्स करत होते म्हणून जान्हवीच्या वडिलांनी तिला जाऊन दिले. परंतु त्या दिवशी जान्हवीबरोबर जे घडलं ते अतिशय भयंकर होतं. आईवडिलांनी तिला त्या दिवशी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर त्यांना जान्हवी कधीही पाहायला मिळाली नाही. आपल्या जवळच्या मैत्रिणीबरोबर गेलेल्या जान्हवीबरोबर नेमकं त्या दिवशी असं काय भयंकर घटना घडली होती, चला पाहूया सविस्तर. द केस ऑफ जान्हवी कुकरेजा. वेळ रात्री 9:30ची. मुंबई सांताक्रूजच्या पॉश एरियामध्ये राहणारी जान्हवी, तिच्या वडिलांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे घरात सर्वत्र आनंद होता. वडिलांचा वाढदिवस साजरा करायचा होता, परंतु जान्हवी सारखंच आपल्या दरवाजाकडे बघत होती, जणू ती कोणाची तरी येण्याची वाट पाहत होती. वडिलांचा वाढदिवस होता म्हणून जान्हवीने आपली लहानपणीची मैत्रीण पडळकर श्री जोधनकर यांना वडिलांच्या वाढदिवसानिमित्त घरी बोलवलं होतं. आणि काही वेळाने जान्हवीचा मित्र श्री जोधनकर आणि तिची लहानपणीची मैत्रीण दिया पडळकर हे दोघेही जान्हवीच्या घरी आले. जान्हवीच्या वडिलांना श्री जोधनकर आणि दिया पडळकर या दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हे दोघंही जान्हवीला म्हणले, अरे आपल्याला पार्टीला जायचं आहे, चल लवकर. त्यावेळेस जान्हवीचे वडील म्हटले, कुठं पार्टीला जायचं, आता रात्रीचे 9:30 वाजलेत. पण श्री जोधनकर आणि जान्हवीची लहानपणीची मैत्रीण दिया पडळकर हे दोघंही जान्हवीच्या आईवडिलांना म्हणले, आम्ही जवळच चाललोय, आमच्या मित्राच्या घरी एक पार्टी आहे, आज 31 डिसेंबर आहे म्हणून त्यांनी पार्टी ठेवली. आणि जान्हवी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती त्या बिल्डिंगमधल्या 5 मुली देखील त्या पार्टीला येणार होत्या. ही सर्व माहिती श्री जोधनकर आणि दिया पडळकर या दोघांनी जान्हवीच्या वडिलांना सांगितली. जान्हवीचे आईवडील श्री जोधनकर आणि दिया पडळकर या दोघांना ओळखत होते. दिया पडळकर तर जान्हवीची लहानपणीची मैत्रीण होती, त्यामुळे आईवडिलांना एवढं काही वाटलं नाही. त्यांनी त्यांच्यावरती भरोसा केला आणि जान्हवीला पार्टीला जाण्यासाठी परवानगी दिली. पार्टीला जात असताना जान्हवीच्या आईवडिलांनी सांगितलं, लवकर घरी ये आणि जर तुला येण्यासाठी उशीर झाला तर मला फोन कर, मी तुला घेण्यासाठी तिथे येतो. एवढे बोलून 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा, तिचा मित्र श्री जोधनकर आणि लहानपणीची मैत्रीण दिया पडळकर हे तिघेही घरातून निघाले आणि खारमध्ये राहत असलेल्या भगवती हाईट्स यश नावाच्या मुलाच्या घरी पार्टी करण्यासाठी आले. भगवती हाईट्स बिल्डिंग ही 8 मजली होती आणि यश हा दुसऱ्या मजल्यावरती राहत होता, म्हणून त्यांनी 31 डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन टॅरिसवरती केलं होतं. सर्व मित्रांची पार्टी साधारणतः 11च्या दरम्यान चालू झाली होती. त्या पार्टीमध्ये जान्हवी कुकरेजा, श्री जोधनकर, दिया पडळकर, यश आणि आणखीन जान्हवीचे काही मित्र असे टोटल 15 जण त्या पार्टीमध्ये आले होते. आणि ते सर्व 15 मुलं एकमेकांना चांगलेच ओळखत होते, कारण की ते सर्वच एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सांगितलं जातं या 15 जणांमध्ये 10 मुलं होते तर 5 मुली होत्या. भगवती हाईट्समध्ये यशने पार्टीचं नियोजन केलं होतं म्हणून सर्वजण पार्टीमध्ये व्यस्त होते. इकडे जान्हवी कुकरेजाचे वडील 19 वर्षे जान्हवीची चिंता करत बसले होते. रात्रीचे 12:30 वाजले तरी त्यांना झोप आली नव्हती. त्यांनी विचार केला, आणखीन थोड्या वेळाने कदाचित जान्हवी घरी येईल, परंतु 1 वाजला, 1:30 वाजला तरी देखील जान्हवी घरी आली नव्हती. अखेर जान्हवीच्या वडिलांनी तिला फोन केला, परंतु त्यावेळेस जान्हवीचा फोन व्यस्त लागत होता. त्यानंतर जान्हवीचे वडील पुन्हा 3 वाजता फोन लावतात, तरी देखील जान्हवी फोन उचलत नाही. मग त्यावेळेस जान्हवीचे वडील विचार करतात, सर्व लहानपणीचेच मित्र आहेत, शिवाय आपल्या बिल्डिंगमधल्या 5 मुली देखील बरोबर आहेत आणि शिवाय हे सर्व एकाच कॉलेजमधील आहेत, मग त्यांना काळजी करायचं काही कारणच नव्हतं. हे विचार करून जान्हवीचे वडील 3 वाजता झोपी गेले. परंतु त्याच्या 2 तासांनी असं काही झालं, जान्हवीच्या आईवडिलांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. जान्हवीचे वडील 3 वाजता झोपले होते आणि त्यांना सकाळी 5 वाजता फोन आला, तुमच्या जान्हवीचा अपघात झाला आहे, तुम्ही लगेचच खार पोलीस स्टेशनला या. तो फोन ठेवताच जान्हवीच्या वडिलांना लगेचच जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर हिच्या वडिलांचा फोन येतो. दियाचे वडील जान्हवीच्या वडिलांना सांगतात,
रात्री मुलांचा अपघात झालाय आणि आपल्याला खार पोलीस स्टेशनला बोलवलंय. दियाचे वडील जान्हवीच्या वडिलांना हे देखील सांगतात, दिया हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आणि तुमची जान्हवी बाबा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यावरती जान्हवीचे वडील म्हणतात, असं कसं काय शक्य आहे? रात्री तर दिया आणि जान्हवी एकत्रच गेले होते आणि त्यांचा अपघात एकत्रच झाला होता. तर मग ह्या दोन्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कसं काय ॲडमिट झाल्या? त्याच्यावरती दियाचे वडील म्हणतात, याच्याबद्दल मला फारसं काही ठाऊक नाही, तुम्ही लगेचच खार पोलीस स्टेशनला निघा. जान्हवीच्या वडिलांनी फोन ठेवल्यानंतर ते जान्हवीच्या आईला सांगतात, जान्हवीचा अपघात झाला आहे आणि मला खार पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. त्यांच्या मनात शंका होती. रात्री जान्हवी आणि दिया आणि श्री जोधनकर हे एकत्रच पार्टीला गेले होते, पण जान्हवी आणि दिया वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट काय हे त्यांना समजलं नाही. जान्हवीच्या वडिलांनी जान्हवीच्या आईला सांगितलं, मी खार पोलीस स्टेशनला जाऊन येतो, तू घाबरू नको आणि तिथं गेल्यावर मी जे काय असेल ते तुला फोन करून सांगतो. जान्हवीचे वडील सकाळी पहाटे 5 वाजता खार पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिसाकडून माहिती मिळते, 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा 31 डिसेंबरला पार्टीला गेली होती, ती आता या जगात राहिली नाही. पोलिसांचं हे बोलणं ऐकून जान्हवीच्या वडिलांचा अक्षरशः थरकाप उडतो. पोलीस जान्हवीच्या वडिलांना सांगतात, भगवती हाईटच्या अपार्टमेंटमध्ये तुमची 19 वर्षे जान्हवी ही मृत अवस्थेत पडली होती. आम्हाला भगवती हाईट्समधील काही मुलांनी फोन केला आणि याबद्दल माहिती दिली. जान्हवीचे वडील लगेचच जान्हवीच्या आईला याबद्दल माहिती देतात आणि दोघंही बाबा हॉस्पिटलकडे जातात आणि जान्हवीची अवस्था पाहून त्यांना विश्वास बसत नव्हता. जान्हवी बरोबर एवढं असं भयंकर कृत्य घडेल. जान्हवीच्या डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मारलेलं होतं, शिवाय तिच्या डोक्याचे केस देखील उपटलेले होते आणि तिच्या पूर्ण शरीरामध्ये 40 फ्रॅक्चर होते. 19 वर्षीय जान्हवी काल रात्री वडिलांचा वाढदिवस आनंदात साजरा करत होती. वडील म्हटले होते, तू पार्टीला जाऊ नको, उशीर झाला. तरी देखील जान्हवी आणि तिच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार जान्हवी पार्टीला आली होती. जान्हवीच्या आई वडिलांचं म्हणणं होतं, जान्हवी खूप हुशार होती आणि तिला पुढच्या वर्षी आम्ही ऑस्ट्रेलियाला पुढील शिक्षणासाठी पाठवणार होतो. तसेच ते आरोप देखील लावतात, काल संध्याकाळी आमच्या घरी श्री जोधनकर आणि दिया पडळकर हे दोघं जान्हवीला घेण्यासाठी आले होते आणि त्यांनीच आमच्या मुलीला काहीतरी केलं. पोलिसांनी FIR नोंद केला आणि 31 तारखेला 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा बरोबर पार्टीमध्ये नेमकं काय घडलं याचा तपास सुरू केला. अगोदर त्यांनी ज्या ठिकाणी पार्टी चालू होती त्या घटनेची तपासणी केली, तर त्यांना भगवती हाईटच्या बिल्डिंगमध्ये 5व्या फ्लोअरवरती जान्हवीच्या काही हातातील ब्रासलेट वगैरे सापडलं. 3रा फ्लोअर आल्यानंतर त्यांना जान्हवीच्या डोक्याची केस तसेच एक सँडल देखील सापडला. जान्हवीच्या होठावरती खूप मोठा फ्रॅक्चर झालेला होता, त्यामुळे पोलिसांनी बारकाईने त्या एरियाची तपासणी केली. 8व्या मजल्यावरून पोलिसांना पूर्ण पुरावे मिळत होते आणि 2रा मजला येईपर्यंत त्यांना सर्व पुरावे मिळाले होते. 6व्या मजल्यापासून 2ऱ्या मजल्यापर्यंत जान्हवीचं प्रत्येक सीडींवरती ब्लड पडलेलं होतं आणि 2रा फ्लोअर आल्यानंतर जान्हवी 2ऱ्या फ्लोअरवरून खाली पडलेली होती आणि त्यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. परंतु 2ऱ्या मजल्यावरून पडण्या अगोदर जान्हवी बरोबर खूप भयंकर प्रकारे मारपीट झाली होती. यशने पार्टी ठेवली होती, त्याच्यात टोटल 15 जण होते आणि त्या 15 जणांमधील कोणालाही काही माहिती नव्हतं रात्री जान्हवी बरोबर नेमकं घडलं काय होतं. पोलिसांनी त्या 15 जणांची चौकशी केली, परंतु कोणीच म्हटलं नाही की आम्हाला माहिती आहे जान्हवी बरोबर काय घडलं. परंतु त्या पार्टीमधील एक मुलगा म्हणला, जान्हवी कुकरेजा, श्री जोधनकर आणि दिया पडळकर हे तिघं रात्री पार्टीमध्ये उशिरा आले होते. साधारणतः 1:30च्या दरम्यान दिया पडळकर, श्री जोधनकर आणि जान्हवी या तिघांमध्ये काहीतरी वाद झाले होते. शिवाय पार्टीमधील मुलांनी हे देखील सांगितलं, जान्हवी कुकरेजा आणि श्री जोधनकर हे दोघेही एकमेकावरती प्रेम करायचे. परंतु रात्री 1:30च्या दरम्यान श्री जोधनकर हा जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर हिच्याबरोबर छेडछाणी करत होता. त्यामुळे 19 वर्षीय जान्हवी श्री जोधनकर आणि दिया पडळकर यांच्यावरती ओरडली. परंतु जान्हवी ओरडल्यामुळे श्री जोधनकर, जान्हवी कुकरेजा, दिया पडळकर या तिघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ते पार्टीतून बाहेर गेले आणि टेरेसवरून खाली येत असताना 6वा मजला येईपर्यंत त्यांच्यामध्ये भांडण जास्त वाढलं होतं. त्यावेळेस जान्हवीची लहानपणीची मैत्रीण दिया पडळकर आणि तिचा प्रियकर श्री जोधनकर या दोघांनीही जान्हवीला भयंकर प्रकारे मारपीट केली. तिचे केस ओढले, तिच्या पायाला धरून ओढले, तिच्या शरीरामध्ये जवळजवळ 40 फ्रॅक्चर होते आणि 2रा मजला येईपर्यंत जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर आणि श्री जोधनकर यांनी जान्हवीची भयंकर प्रकारे मारपीट केली होती आणि 2ऱ्या मजल्यावरून त्यांनी खाली तिला ढकलून दिले. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. परंतु सर्वात जास्त या घटनेचं विशेष म्हणजे जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर आणि श्री जोधनकर हे दोघंही म्हणतात
जान्हवी कुकरेच्या बरोबर रात्री काय झालं आम्हाला माहिती नाही। सध्या या केसबद्दल जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर आणि तिचा प्रियकर श्री जोधनकर यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कोर्टामध्ये केसही चालू आहे। तरी देखील श्री जोधनकर आणि दिया पडळकर म्हणतात त्या रात्री काय झालं आम्हाला हे माहिती नाही, परंतु पोलिसांना जे पुरावे मिळाले ते श्री जोधनकर आणि जान्हवी पडळकर यांच्या विरोधामध्येच होते। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी अशी घटना आपल्या डोळ्यासमोर होते परंतु ते आपल्या लक्षात येत नाही। पण त्या ठिकाणी आपली मैत्रीण असो किंवा अनोळखी कोणी असो, जर ही घटना आपल्याला त्याच वेळी लक्षात आली लगेचच त्याचा प्रत्येकाने विरोध करायला हवा आणि घरामध्ये कोणत्याही मुलीने आई वडील भाऊ बहीण यांना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नये। याशिवाय आई वडील भाऊ बहीण जे कोणी घरात आहे त्यांनी आपल्या मुलींना बाहेर जाण्या अगोदर 10 वेळा नाही 100 वेळा प्रश्न विचारावे, मग त्या ठिकाणी त्या मुलीला राग आला तरी चालेल, कारण की आजकाल समाज एवढा वाईट आहे, कुठे काय घडेल याचं कोणीही सांगू शकत नाही। मित्रांनो, जान्हवी कुकरेच्या बरोबर जे घडलं होतं त्याबद्दल एक कमेंट करून नक्की कळवा।